नमस्कार मैत्रिणींनो, मटकीची मिसळ तर आपण नेहमीच खातो, पण आज मी बनवणार आहे सफेद वाटाण्याची उसळ। त्यासाठी मी रात्रभर भिजवलेले सफेद वाटाणे घेतले आहेत। त्यामध्ये आपण टाकूयात थोडंसं पाणी, मीठ, हळद आणि तेल। त्यामध्ये टाकूयात 2 तमालपत्र आणि आता हे आपण कुकरमध्ये ठेवून देऊयात आणि 3 शिट्ट्या करून घेऊयात। पाणी आपल्याला जास्त नाही टाकायचं, वाटाण्याच्या बरोबरीनेच टाकायचं आहे। आता आपल्या 3 शिट्ट्या होतील तोपर्यंत आपण वाटण करून घेऊयात। वाटण्यासाठी मी सुकं खोबरं तेल टाकून भाजून घेत आहे। खोबरं आपल्याला गोल्डन कलर म्हणजे सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे व्यवस्थित। सुकं खोबरं लवकर भाजलं जातं, त्यामुळे आपल्याला ते मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे। ते जास्तसुद्धा जळालं नाही पाहिजे। आता आपण कढईमध्ये तेल घेऊयात, त्यामध्ये टाकूयात लसूण, अद्रक, हे आपण व्यवस्थित परतून घेऊयात। आता यामध्ये आपण टाकूयात कांदा। कांदासुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। अगदी सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा परतल्यावरती आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे टोमॅटो। टोमॅटोसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि आता हे परतलेलं वाटण आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे। हे थंड होईपर्यंत आपण कुकर खोलूयात, आपले वाटाणे शिजलेत की ते पाहूयात। हे पहा, आपले वाटाणे आता व्यवस्थित शिजलेले आहेत, ते जास्त पण शिजले नाही पाहिजे। आता आपलं हे वाटण थंड झालेलं आहे। आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात। हे पहा, आपलं वाटण आता रेडी आहे। आता आपण भाजी फोडणीला टाकूयात। त्यासाठी मी कढईमध्ये घेते तेल, त्यामध्ये टाकते मोहरी। मोहरी तडतडली की त्यामध्ये आपण टाकूयात जिरे, कढीपत्ता, हळद, गरम मसाला, कांदा लसूण मसाला आणि लाल मिरची पावडर। हे आपल्याला व्यवस्थित तेलात परतून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित परतल्यावरती आपल्याला त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे वाटण। वाटणसुद्धा आपल्याला यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। अगदी तेल सुटेपर्यंत वाटण परतून घ्यायचं आहे। आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत मीठ। हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत उकडलेले वाटाणे आणि आपण यामध्ये टाकणार आहोत पाणी। आता याला व्यवस्थित उकळी आली की आपली उसळ तयार। हे पहा, आता आपली उसळ झालेली आहे। तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा। ही उसळ तुम्ही पावासोबत किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता। तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।